हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी स्वागत करते तुमचं अजून नवीन एका व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबरोबर तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम झाला आहे. आणि मी घरच्या घरी म्हणजे खडा मसाला पॅकिंग कशी करते हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत की खडा मसाला पॅकिंग कशी करते. तर त्याच्यामध्ये 9 वस्तू राहतात. पण सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासोबत प्रॉब्लेम काय झाला, तो माझी एक आयडी वैष्णवी न्यू ब्लॉग्स म्हणून, ती म्हणजे न काही म्हणजे मी व्हिडिओ टाकते पण अपलोड करायचे पण ती ॲपमध्ये एकदम डिलीट झाली. पण ती का झाली कमी झाली ते मला काही अजून कळलं नाही आहे. पण माझे 3,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले होते, तरी बी माझी आयडी डिलीट झाली. तर तुम्ही मला इतकं माझ्या त्या प्लॅनला इतकं प्रेम दिलं, मला या चॅनलला प्रेम द्या. एवढाच माझ्यापेक्षा जे नवीन नवीन यूट्यूबर्स आहेत मी त्यांना बी सांगू शकेन की माझ्यासोबत एवढं मोठं म्हणजे हे झालेलं आहे की मला खूप खराब वाटतं आहे की आज मी जिथपर्यंत आले होते त्याच्यातून परत मागे खेचले गेले. तर मला खूप खराब वाटू राहिलं, पण मी काय करू शकत नाही आहे. तर तुम्ही मला फक्त सपोर्ट करा, जसं त्या चॅनलला सपोर्ट केलं तसं ह्या चॅनलला सपोर्ट करा. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी आपण खडा मसाला कशा प्रकारे भरतो हे मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आणले. तर चला आपण खडा मसाले भरायचे स्टार्ट करूया. माझ्याकडे एवढ्या वस्तू आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी एक पुडी आहे त्याच्यामध्ये तेजपान टाकून घेतलं आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण रॅपर्स तेजपान टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकलं मी. त्याच्यानंतर मिरी जास्त नाही, थोडंसं नॉर्मली, जास्त मिऱ्याने टाकायच्या. त्याच्यानंतर 2 लवंग, त्याच्यानंतर एक वेलदोडा, त्याला इलायची म्हणतात ती, ही दोन फुलं पाहू शकता तुम्ही, 2 फुलं याचं पूर्ण टाकून. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दालचिनी ॲड केली आहे. पाहू शकता तुम्ही पुडी किती सुंदर आणि किती सुपर दिसते, एकदम भारी वाटते आणि एकदम छान. मी हे घरच्या घरी करते. आपण काट्यावर मोजू बी शकतो, काटा बी माझ्याकडे. तर ह्या प्रकारे ते एकदम वाटतं मारल्यानंतर कसं वाटतं म्हणजे एकदम भरल्यानंतर कसं वाटतं एकदम बारीक. आणि घरच्या प्रत्येक गृहिणीला हवी असती या मसाल्याची चव. हे मसाले तर चव तर आहे. त्याच्यामध्ये ह्याचं वजन आलं 9-10 आलं पाहिजे, जास्त नाही. आणि मी या पुड्या पूर्ण भरलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की ही वस्तू प्रत्येक घराची चव खडा मसाला. तर मी आज खडा मसाला पूर्ण पॅकिंग दाखवली तुम्हाला, मी घरच्या घरी कशी पॅकिंग करते. तर हे मी म्हणजे माझा हा हे बिझनेस करते. पण हे म्हणजे आमच्या इथे काका आहेत ते स्वतः घेऊन येतात. त्यांचा मोठा बिझनेस आहे, गुरुकृपा नाव आहे त्यांच्या बिझनेसचं. ते घरी भरायला सुद्धा देतात. आणि मी त्यांच्यातर्फे नाही म्हणजे मला त्यांनी आणून दिलेलं आहे. पहिले माझी सासू करायची, मी भरते. तर एकदम सुपर एकदम भारी पॅकिंग यायची. आणि ते काका बी एकदम भारी पॅकिंग आहे. ते काका सगळं घरच्या घरी आणून देतात आणि घेऊन बी जातात पॅकिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर हे पुष्ट्या आहेत, या पुष्ट्यांवर स्टॅपलर मारायचं. स्टॅपलर मारल्यानंतर ते काही अशा प्रकारे दिसतात. पाहू शकतो अशा प्रकारे दिसतात ते काही पुष्ट्या. म्हणजे पॅकिंग मारल्यानंतर त्या पूर्ण पुड्या, हा 20 नगाचा पुडा पूर्ण एकदम याच्यामध्ये. त्याच्यानंतर माझ्या आयडीला प्लीज सपोर्ट करा. अजून जर माझ्या चॅनलला यापुढे सबस्क्राईब नाही केलं तर लवकर सबस्क्राईब करा. आणि अजून जर कोणाला माझ्या आयडीचं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला कमेंट करून का इथून पुढे तुमच्या कमेंटनुसारच व्हिडिओ राहील. तुम्ही जे कमेंट करशाल त्याच कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवतो. तर प्लीज मला सपोर्ट करा. याच्या आधी त्या आयडीला जितकं सपोर्ट केलं 3-3.5 हजार सबस्क्राईब झाले. तुम्ही विचार करा, जर तुमचे एवढे 3-4 हजार सबस्क्राईब झाल्यानंतर ती एकाएकी ती आयडी दिसली नाही तर आपल्याला कसं वाटतं. जे यूट्यूबर्स आहेत ते माझी म्हणजे त्यांना समजलं असेल की मला काय बोलायचं आहे. जे म्हणजे आपण एवढी मेहनत करतो, आपल्याला इतका घाम गाळतो आणि अक्षरशः तो घाम गाळायच्या ऐवजीच पूर्ण मेहनतवरच पाणी फिरून गेलं तर कसं वाटतं हे प्रत्येक यूट्यूबरला माहिती असेल.
तर त्यांना माहिती आहे, त्यांनी बी माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ, त्याने मला अजून प्रोत्साहन भेटेल. म्हणजे तुम्ही कमेंट करा, तुमच्या कमेंटनुसारच मी व्हिडिओ बनवेन. तुमची जी कमेंट असेल ना, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन इथेच ह्या चॅनलवरती. मी वैष्णवी प्रसाद सोनवणे, तुम्हाला माझं नाव माहिती, मी माझं नाव इंट्रोड्यूस केलं आहे. माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर फर्स्ट ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगते. अजून तुम्हाला मी काय सांगू शकते याचं मला मला इतकं मी की खराब वाटतं आहे मला. आता प्रत्येकजण, आता माझ्या जागात दुसरा जण असतात, त्याचेसुद्धा 1K नाही सॉरी, तर 1K नाही तर 5,000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. वॉच टाईम थोडासा कमी राहिला आणि ती आय डी डिलीट झाल्यानंतर किती खराब वाटतं. आपली जी मेहनत केलेली ती पाण्यात जाती, सगळं इतकं खराब वाटतं. पण आपण काय विचार करतो, आपण पुन्हा प्रयत्न करून आपण परत तिथं जाऊया जिथून आपण सुरुवात केली, आपण तिथून परत सुरुवात करूया. आपल्याला आज आपल्या चेहऱ्यामुळे आपल्याला प्रत्येकजण ओळखतात आणि आपल्याला प्रत्येकजण म्हणजे माझे फॅन फॉलोविंग माझी फॅमिली होती यूट्यूबची, ती फॅमिली जर मला अजून ओळखत असेल तर माझी फॅमिली मला पटापटा ज्या परत तिथंच घेऊन जाईल, जिथून त्यांनी मला सगळ्यांनी हे स्वीकारलं होतं तिथंच घेऊन जातील त्यासुद्धा मला. तर मी सगळ्यांना खूप हे करते की त्यांनी मला परत हे करावा आणि एक्सेप्ट करावा आणि परत मला जिथून ज्या याच्यावर होते ओद्यावर परत तिथे मला घेऊन चालावा आणि मला लवकरच्या लवकर मला स्वीकारावं, हे मी सगळ्या यूट्यूबर माझ्या सगळ्या फॅमिलीला रिक्वेस्ट करते. तर माझ्याकडून काय चुकलं असेल तर हे करा, पण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. मला खूप खराब वाटतं. असं नाही, मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना की आपण एखादा पाणी जर समोरच्याला बाहेर तलावावर जायचे पाणी घ्यायला आणि त्यात तर घरात पाणी थोडंसं कमी आहे, तर तो थोडं पाणी आणतात. एखाद्या वेळेस एखादा माणूस येतो हंडा किंवा ते भरलेलं मडकं त्याचं काणी करून देईन, तर त्या माणसाची मेहनत किती जाती तितकीच माझी त्या आयडीच्या मागे मेहनत होती आणि ती माझी सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. तर मला खूप खराब वाटतं आहे, अक्षरशः आज रडू पण येत आहे, पण मी रडत नाही आहे. तर मी फक्त सांगते, मला माझ्या पूर्ण फॅमिलीवर विश्वास आहे की मी जिथे मी हे झाले मला परत मी तिथपर्यंत जाईन. आय होप त्याच्या पुढे जाऊ शकते मी. हे मला माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप प्लीज मला सपोर्ट, मला परत प्रोत्साहन द्या, मला परत हे करा. मला परत तर तुम्हाला मी दाखवलंच की पॅकिंग मी कशी करते. तर माझे त्याच आयडीवर ते ब्लॉग्स होते, पण ते ब्लॉगसुद्धा दिसत नाही, माझा एकसुद्धा व्हिडिओ दिसत नाही आहे. तर काय प्रॉब्लेम आला आहे मलासुद्धा, काय झालं आहे त्या आयडीला मलासुद्धा समजत नाही आहे. अचानक काय की ती दिसणंच बंद झाली. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांनासुद्धा मी दिसत नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मला हे करा आणि माझी आय डी जी गेली त्याला या आय डीला जास्त शेअर करा. तर माझ्या आईला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. मी कोणाला जास्त बोर नाही करत आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.